जानना चाहते हैं कहाँ से, क्या नाम है आपका? हाँ, माझं नाव वैशाली कौलापूरकर. मी सांगली जिल्ह्यातून आलेली आहे. सांगली महानगरपालिका कुपवाड शहरातून आहे. माझं UPSC समतानगर आरोग्य केंद्र क्रमांक 7 आहे. मी एकूण आम्ही संप पुकारला होता 9 सप्टेंबरपासून संप पुकारला होता. त्या संपामध्ये त्यांनी सांगितलं होतं, तानाजी सावंत सरांनी सांगितलं होतं की 7,000 रुपये आशांना आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये अधिक बोनस 2,000 रुपये असं सांगितलं होतं. पण त्याची पूर्तता झालेली नाही आहे. त्यांनी सांगितलं होतं की एका महिन्यात आम्ही GR काढूया, पण GR काही काढलेला नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही परत त्यांना 1 महिन्याची त्यांनी मुदत मागितली. 1 महिन्यांची मुदत झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काढलं नाही. म्हणून आम्ही परत 3 महिने झाले तरी सुद्धा त्यांनी आमचा GR काढला नाही. त्यासाठी आम्ही परत 12 जानेवारीपासून संप पुकारला. 12 जानेवारीपासून संप पुकारल्यानंतर सुद्धा इथं रात्रंदिवस आमच्या सगळ्या महिला इथं होत्या. तरी पोटाचे हाल होत आहेत, तरीसुद्धा कोणी येऊन इथं दखल घेतलेली नाही आहे. कुठल्या मंत्र्यांनी नाही का कुठल्या सचिवांनी नाही. त्यामुळे इथं येऊन दखल घेणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट, त्यांना वाटते की आशा काही काम करतात, काही करत नाहीत, पण ते चुकीचं आहे. आशा कोणीही काम करत नाहीत, फक्त आकडेवारी चुकीची जात आहे. त्यामुळे त्यांना वाटते की काम करतात, पण भागात आम्ही बघितलं तर कोणीही कुठेही जात नाहीत आणि कामही करत नाहीत. पण आमची फक्त एकच मागणी आहे की आमचा जो GR दिलेला सांगितलेला आहे तो करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपले अजितदादा पवार सर सांगतात की जिकडे तिकडे गुलाबी साड्या बायकांनी नकोसं करून सोडले. अहो अजितदादा, तुम्ही कधी विचार केलाय का? कारण का जेव्हा कोरोनाचा काळ होता, रात्रंदिवस आम्ही राबत होतो, रस्त्यावरती उतरलो तेव्हा सुद्धा अशाच होत्या आणि ह्या गुलाबी साडीवाल्याच होत्या. कारण गुलाबी साडीवाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे साहेब. कारण का केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, तुम्हाला गुलाबी साड्यांच्या शिवाय पर्याय नाही आहे. कारण जेव्हा आम्ही घरोघरी जातो तेव्हा मतदान करण्यासाठी सुद्धा आम्ही जर जनतेला सांगितलं तरी सुद्धा तोच प्रॉब्लेम होणार आहे. कारण सरकार हे ढासळणार आहे. आणि आमच्या घरातली जरी संख्या असली 70,000 आशा, तुम्ही विचार केलाय 70,000 आशांच्या घरामध्ये माणसं असतात किती? जरी 4-4 तुमच्या कुटुंबाप्रमाणे जरी म्हटलं तरी 4-4 लोकांचा हिशोब करा तुम्ही, झालं किती? आणि ते जर सगळ्यात तुम्हाला जर द्यायला नकार दिला तर होणार काय? तुमचं सरकार ढासळल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, सावंत सरांना जेव्हा GR काढायला सांगितलं जातं किंवा त्यांनी आम्हाला जो GR काढण्याचं आश्वासन दिलं, त्यावेळेला फडणवीस सरकार म्हणतं की त्यांना अधिकारच नाही आहे. आरोग्यमंत्र्यांना जर अधिकारच नसेल तर बोलण्याचा अधिकार कसा मग? आणि बोलण्याचा अधिकार जर लोकशाही राज्यांनी दिला असेल तर मग GR काढायला परवानगी कशाला लागते? GR हा निघालाच पाहिजे. आम्ही जोपर्यंत GR घेत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही आहे. कारण GR घेतल्याशिवाय तरी आम्ही घरी जाणार नाही. कारण 1 महिना अखंड पूर्ण 12 तारखेपासून आम्ही इथं आहोत आणि इथं जर एवढ्या दिवस आम्ही राहू शकतो तर आम्ही GR घेतल्याशिवाय ही जाऊ शकणार नाही आहे. कारण घरी आमच्या खूप जण वाट बघतात. पण सर, तुम्ही कधी आमची बायकांची तर अंत कधी आयुष्यात बघूच नका सर. कारण बायकांची अंत म्हणजे काय असते हे तुम्हाला बायकांच्या मनाचा अंत तुम्हाला कधी लागलेला नाही, तर इथं राहिलेल्याचा अंत तुम्ही बघूच नका सर. आणि GR आज किंवा उद्या आम्हाला दिलाच पाहिजे आणि घेतल्याशिवाय पण आम्ही जाणार नाही आहे. आणि एवढीच आमची इच्छा आहे की तुम्ही आमचा GR व्यवस्थित काढावा. आमच्यामध्ये रोष आणू नये किंवा आमच्यामध्ये दुसरा काही रोष आला तर त्याला जबाबदार सुद्धा सरकारच असणार आहे. आणि दुसरा गोष्ट, अजितदादा सांगतात की 3.5 कोटी आम्हाला बघावं लागतं. अहो, तुम्हाला 7वं वेतन 8वं वेतन करायला सांगितलंय कुणी? 4था हप्ता देता, 5वा हप्ता देता. अरे तेच गोरगरीब आशांना द्या ना. आशांनी काही मागितलेलं नाही तुमच्याकडे फक्त आणि फक्त मागितलंय म्हणजे फक्त 26,000 वेतन. 26,000 मध्ये आज महागाईच्या दिवसात येतंय काय? फक्त कपडा, रोटी आणि मकान एवढंच मागितलेलं आहे आशांनी. बाकी काही तुमच्याकडे मागितलेलं नाही. तुमच्यासारखं आम्हाला काय 3.5 कोटी 4 कोटी आम्हाला इस्टेट जपून ठेवायची नाही आहे. कारण जाताना आम्ही कुणाला देऊन जाणार नाही किंवा घेऊन जाणार नाही आहे. तुम्हाला घेऊन जायचं आहे, तुम्ही बिनधास्त 4-4 गाड्या 4-4 घोडे घ्या, तुम्ही 4-4 बंगले घ्या. आपल्या नावावर, आपल्या मुलांच्या नावावर, आपल्या पाई पाहुण्यांच्या नावावर घेऊन ठेवा. आम्हाला काही तक्रार नाही आहे. पण आमचा जो पैसा आहे तो आमच्यासाठी तुम्ही वापरा. तुम्ही तुमच्या एखाद्या सभा तुम्ही नियोजन करायचं असेल त्या सभेसाठी किती खर्च येतो कधी विचार केलाय? तो सभा तुम्ही साध्या असल्या आम्ही आत्ता बसलोय अशा उन्हामध्ये घ्या, तुम्हाला कळेल, त्याची झळ करेल. जे आम्ही घरोघरी फक्त आरोग्य सेवेसाठी आम्ही बाहेर पडतो. घरोघरी, गल्ली गल्ली किंवा घराघरातल्या प्रत्येक बाईच्या चुलीपर्यंत आम्ही जातो. पण तुम्ही मात्र 5 वर्षातून एकदा जाता, पण ते आणि ते फक्त आणि फक्त मतदानाचं भीक मागायला जात आहे. तसं आम्ही कुणाकडे भीक मागायला जात नाही. आम्ही फक्त हक्काचं लढाई तुमच्यापर्यंत लढतोय आणि हक्क तुमच्याकडे मागतोय. हक्काशिवाय दुसरं काही मागत नाही. तुम्ही सांगितलंय स्वतः की तुम्हाला
आम्हाला लोकशाहीनं अधिकार दिला, आम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलाय म्हणून आज आम्ही भांडतोय, झटतोय. आम्ही तुमच्यासारखं कधी भीक मागायला जाणार नाहीये सर, कुणापुढे हात पसरणार नाहीये. फक्त आमचा हक्क आहे, तो हक्क आम्हाला मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि दुसरं काही नाहीये. जर तुम्ही आजच्या आज आमचा GR काढला तर आम्ही नक्की तुमचं स्वागत करू. धन्यवाद. शिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. नाही कुणाच्या बापाच्या, नाही कुणाच्या बापाच्या, ऐकल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सरकार झालंय बेपत्ता, सरकार झालंय बेपत्ता. जीतेंगे, जीतेंगे. एक है, एक है. चले गए. नमस्कार सर, मी या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या आशा कार्यकर्त्याच्या मागण्या मान्य कराव्या, GR काढावं सर. आम्ही खूप लांबून प्रवास करून इथपर्यंत येतो. 10-12 दिवस झाला सर. आज आम्ही संपावर इथं आझाद मैदानात येऊन बसलेलो आहोत. तुम्ही कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आहे, कुठलाही आम्हाला भेटीचे दिलेलं नाही आहे. त्यामुळे सर तुम्ही जेवढं होईल तेवढा कळकळीच्या विनंतीने सांगते सर, दिलेला शब्द पाळा, दिलेल्या शब्दाला काळीमा फासू नका, आमचा GR काढा. एवढंच मागणं आहे सर तुमच्याकडं. काढा, नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. त्या सरकारनं 1 नोव्हेंबरला आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, ते मागण्या चालू केल्या, त्यांनी GR काढावा आणि आमचे कामं चालू करावेत. आणि तसं तर या सरकारला असं दिसत नाहीत आम्ही, पण